राष्ट्रवादी उमेदवारांचा विजय हीच अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली. ॲडव्होकेट राजीव साबळे यांचा लढाऊ निर्धार. राजकारणात तडफदारपणा, निर्णय क्षमता आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन महाराष्ट्राला दिशा देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणींना केवळ अश्रूंनी नाही तर संघर्षातून मिळवलेल्या विजयानेच खरी श्रद्धांजली देता येईल, असे ठाम आणि भावनिक प्रतिपादन निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी केले. गुरुवार दिनांक 29 रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात निजामपूर येथे पार पडलेल्या श्रद्धांजली सभेत बोलताना त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना शब्दात उतरवल्या. अजितदादा हे सत्तेच्या खुर्चीवर बसणारे नेते नव्हते, तर रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांचा आवाज होते. संकटात खंबीर उभे राहणारे, अन्यायाविरुद्ध न झुकणारे आणि विकासासाठी कोणाशीही दोन हात करण्याची तयारी ठेवणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार, असे म्हणत त्यांनी भारावून टाकले. ॲडव्होकेट साबळे पुढे म्हणाले, अजितदादांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व ताकद देणे हाच एकमेव मार्ग आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात आवाहन करत सांगितले की निजामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला तर तो केवळ एक राजकीय विजय नसेल, तो कार्यकर्त्यांच्या घामाचा, जनतेच्या विश्वासाचा आणि अजितदादांच्या विचारांचा विजय असेल. यावेळी सभास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तर हातात झेंडे होते. अजितदादा अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. वातावरणात एकाच वेळी शोक, संताप आणि लढ्याची ज्वाला पेटलेली दिसत होती. शेवटी ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी ठाम शब्दात इशारा दिला, या निवडणुकीत प्रत्येक मत हे अजितदादांच्या विचारांसाठी आहे. ज्यांना विकास हवा आहे, ज्यांना न्याय हवा आहे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणे हीच अजितदादा पवार यांना खरी जिवंत आणि ऐतिहासिक श्रद्धांजली ठरेल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कोकण संघटक, जिल्हा परिषद उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे, पंचायत समिती उमेदवार संजोग मानकर आणि गणेश पवार, संघटक बाबूशेठ खानविलकर, विभागीय अध्यक्ष तुकाराम सुतार, योगेश निजामकर, शिवाजी घाग, बाबेकर ताई आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.